आमच्या ताई सुनीता ताई निश्चितपणे सागर दादा की तो एक मोठा भाऊ कसा असतो आणि कसा खंबीरपणे आपल्या लहान नावाच्या मागे उभा राहतो हे त्यांनी दाखवून दिलं। आणि सर्व माझं कुटुंब सुंदर परिवार उपस्थित मोहिते काका आणि उपस्थित आदरणीय मंच कारण वेळ खूप झालेला आहे त्यामुळे सर्वांना जायचं आहे त्यामुळे खूप वेळ घेणार नाही। परंतु एक बघा या अतिशय आनंदाच्या क्षणी जर भाऊसाहेबांचं स्मरण झालं नाही तर मग तो कार्यकर्ताच नाही। आणि आनंद खूप आहे पण जे माझ्यासोबत घडलं तेच आपल्यासोबत घडलं। भाऊसाहेब गेल्यानंतर मला मंत्रिपद मिळालं त्यावेळेस माझ्या भावना व्यक्त केल्या की आज भाऊसाहेब जर असते तर तो आनंद अवर्णनीय असता। आजही आकाशला मंत्रिपद मिळालं भाऊसाहेब नाही। आणि भाऊसाहेबांची जागा कोणी घेऊ शकत नाही कारण भाऊसाहेबांनी एक एक कार्यकर्ता हा घडवला वाढवला जीवाची पर्वा केली नाही। मला आठवतं की रात्री 12 वाजता जरी कार्यकर्त्यांना बोलावलं की माझ्या घरी तुम्ही आज दिवसभर झाले जमलं नाही यावंच लागते तर भाऊसाहेबांची तब्येत जरी खराब असली तरी भाऊसाहेब त्या घरी रात्री 12 वाजता 2 वाजता पोहोचायचे। आणि जळगाव जामोद मधल्या टाकळी पारस्कर मध्ये जरी रात्री 2 वाजता बोलावलं तर भाऊसाहेब 2-2 वाजता तिथे यायचे। भाऊसाहेबांनी प्रत्येक वेळेस म्हणायचं की तुमचे शरीर हे बघता तुम्ही एक चांगली गाडी घ्या की ज्यामुळे तुमच्या शरीराला त्रास होणार नाही। तुम्ही इतके फिरता एवढं ट्रॅव्हल करता की जर शरीराची जर तुमच्या काळजी घेतली गेली नाही तर त्रास होईल परंतु लोक काय म्हणतील या एका विचारामध्ये कारण सर्वसामान्यांचे ते नेते होते गोरगरिबांचे नेते होते शेतकऱ्यांचे नेते होते त्यामुळे आपण मोठ्या चांगल्या गाडीत बसलो तर आपल्याला लोक काय टीका करतील या एक विवंचनेमध्ये त्यांनी आयुष्यभर चांगली गाडी घेतली नाही। मी त्यांच्या पहिले घेतली मी म्हटलो की माझी गाडी तुम्ही घ्या मी दुसरी गाडी घेऊन देतो पण तुम्ही चांगली गाडी वापरा फक्त काळजीपोटी होती आम्ही सगळं सांगायचो। आणि त्यामुळे शरीराची किंवा स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता त्यांना आयुष्य आपलं जनतेसाठी समर्पित केलं आणि म्हणून हे दिवस आपल्याला पाहायला मिळतात। पण ते लवकर गेले नसते तर हा आनंद माझ्या दृष्टिकोनातून जगातला सगळ्यात मोठा आनंद आमच्यासाठी असतो। भाऊसाहेबांची जागा कोणीच घेऊ शकत नाही। कितीही केलं तरी त्यांच्या नखाची बरोबरी कोणाला येणार नाही कोणताही कार्यकर्ता कितीही मोठा झाला परंतु आज मंत्री आकाश नाहीये मंत्री डॉक्टर संजय कुटे झाले आणि भाऊसाहेबांची जागा कोणीच घेणार नाही माहिती आहे परंतु भाऊसाहेबाच्या जे स्वर्गामधून आशीर्वाद आहे ते माझ्या रूपाने मी त्याला आशीर्वाद देतो। आणि भविष्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांची ज्याप्रमाणे भाऊसाहेबांनी काळजी घेतली त्याप्रमाणे आता उर्वरित आयुष्य माझं जे आहे ते कार्यकर्त्यांच्या सेवेसाठी राहणार। आणि आकाशजीकडे सॉरी कारण काय होतं की आता मलाही शिकावं लागेल थोडंसं काय असते की फॅमिली रिलेशन्स आहेत आपल्या सगळ्यांचे एक दुसऱ्याची कौटुंबिक रिलेशन असतात त्यामुळे थोडं विसरून जातो की आज आकाशजी हे मंत्री झालेले आहेत। आणि आकाशजीकडे जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आता महाराष्ट्रात काम करण्याची आहे। प्रत्येकाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या जागेवर संधी मिळत असते।
आज आकाशजीला जी संधी मिळाली ती महाराष्ट्रामध्ये एका विभागाची आणि त्या विभागाच्या मार्फत जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना मिळालेली आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की आकाशजी त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. कारण कामगार विभाग मी बघितलेला आहे. अतिशय आपण जेव्हा समजतो ना कामगार विभाग भेटला, मला सुरुवातीला जेव्हा भेटला होता तेव्हा कामगार विभाग दिला. कारण कामगार विभाग हा खामगावमध्ये सुद्धा माहिती नव्हता. पण 3-3.25 महिन्याच्या कार्यकाळामध्ये कामगार विभाग हा महाराष्ट्रातल्या मुंबई, नाशिक, पुण्यापासून तर जळगाव जामोदच्या आदिवासी वाड्यापर्यंत आपण पोहोचवलं. त्याचे बेनिफिट्स पोहोचवले. आणि मोठं डिपार्टमेंट की ज्या डिपार्टमेंटमध्ये एक काम करणे म्हणजे अद्भुत काम करू शकतो आपण, लोकांची सेवा करू शकतो. कामगार हा मोठा विषय आहे आणि आकाशजीला ती संधी मिळालेली आहे. निश्चितपणे आकाशजी ते पुढे नेतील. आणि मी समोर बसलेले आणि जे आपापल्या गावामध्ये आहेत कार्यकर्ते, मी त्यांचा अतिशय आभारी आणि त्यांचा धन्यवाद देणार, त्यांचं अभिनंदन करणार आहे की ज्या वेळेस काही शक्ती ज्या आहेत त्या विचार करत होत्या की आकाशजी कसे पडतील. बरंच मला ऐकायला आमचं दोघांचं बोलणं फोनवर व्हायचं निवडणुकीच्या दरम्यान. परंतु एक जो आपला कार्यकर्ता जो ताकदनं भिडला त्या कार्यकर्त्यांना मी सलाम करतो. खामगाव मतदारसंघाच्या त्याने अतिशय ताकदीने निवडणूक उचलली आणि लोकांचं ते प्रिडिक्शन होतं की धोक्यामध्ये सीट आहे, काही काही पसरायची, परंतु कुठेही सीटला धक्का न लागता अतिशय मोठ्या मार्जिननं आकाशजी या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं. विनोदनी काही सांगितलं असेल पण मी आकाशजीला पहिलेच सांगितलं होतं सुरुवातीला की का नसावी. जेव्हा आपण आमदार होतो तेव्हा प्रत्येक आमदाराची पण त्या स्टेजवर गेल्यानंतर, त्या स्टेपवर गेल्यानंतर जेव्हा 3री टर्म आहे, 4थी टर्म आहे, 5वी टर्म आहे, तेव्हा साहजिक आहे की त्या आमदाराला असं वाटायला लागतं की मी मंत्री झालो पाहिजे. त्यात गैर काय आहे. म्हणून आकाशजीला 2-3 वेळेस स्वतःहून सांगितलं की आकाशजी तू मागायचं, तुम्ही मागायचं, मंत्रीपद मागायचं. ते मला हमेशा म्हणायचे की भाऊ तुम्ही असल्यामुळे मी मागणार नाही, कारण तुमचं झालं पाहिजे. माझं तर आता सध्या मला मंत्रिपदाची आवश्यकता नाही, तुमचं झालं पाहिजे, मी मागणार नाही. आणि मी प्रत्येक वेळेला तुम्ही गेलं पाहिजे, मागितलं पाहिजे, कारण तुमचाही हक्क आहे. आणि एका जिल्ह्यामध्ये 2 का होऊ शकत नाही, दोन्ही मंत्री होऊ शकतात हे मी त्यांना समजायचं. पण त्यांनी कुठेही त्या पद्धतीने गेले नाही. परंतु एक चांगला योग घडून आला आणि त्यांच्या धनीमनी नसताना जेव्हा त्यांना फोन आला तर सेकंड मध्ये दुसरा फोन त्यांचा मला आला, भाऊ या कसं झालं, तुमचं नाही मागं कसं, तुमचं काय नाही झालं. मी त्यांना एकच सांगितलं की तुम्ही लवकर निघा आणि मंत्रिपद शपथ घेण्यासाठी लवकर नागपूरमध्ये पोहोचा. कारण शेवटी काय राजकारणामध्ये प्रत्येकाला इच्छा, आशा, आकांक्षा असतात. आणि मग कार्यकर्त्यांनी काही गोष्टी शिकण्यासारखे या घडामोडीतून शिकण्यासारख्या असतात. की पक्षाने जी जबाबदारी दिली, पक्षाने जो आदेश दिला तो शिर सामान मानायचा आणि त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी वाटचाल करायची असते. कारण आपण कार्यकर्ता काही फक्त पद मिळवण्यासाठी कार्यकर्ते नाही आहे भारतीय जनता पार्टीमध्ये. भारतीय जनता पार्टीचे ध्येय, धोरण आणि निर्मिती तेवढ्यासाठी झालेली आहे, जनसेवेसाठी. आणि जनसेवा करताना एखादं मंत्रीपद आहे, एखादं आमदार पद आहे, एखादं जिल्हा परिषद पद आहे किंवा कोणत्या कार्यकर्त्याला कोणतेही पद नाही, पण सेवा कार्य थांबता कामा नये. आणि मग सेवेसाठी आपला जन्म झालेला आहे आणि मग सेवा आपण करत राहणार आहे आणि आपण करत राहावी हीच या अपेक्षा या व्यक्त करतो. आणि बऱ्याच गोष्टी आज वेळ झाल्यामुळे बोलणार नाही, परंतु काही लोकांना असं वाटायचं किंवा आमदार कुठे साहेब मंत्री झाले तर आकाश झाले तर कसं होईल. बरेच जणांनी देऊळ पाण्यात ठेवले होते, हे दोघंही झाले तर बरं आहे, बरोबर, दोघंही झाले तर बरं आहे. बऱ्याच गोष्टी घडल्या. योग्य वेळी योग्य समाचार घेणे हे माझ्या रक्तामध्ये आहे. अयोग्य वेळी
आणि जेव्हा घ्यायचा तेव्हा हजावून बजावून देत असतो. कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून, कोणाच्या मागे पाठीवर चढून, कोणाला दाबून पुढे जाण्याची माझी बिलकुलही मानसिकता नसते. परंतु या राजकारणामध्ये ह्या प्रवृत्ती आजकालच्या वाढत चालल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. वास्तविकतेत जगणं शिकलं पाहिजे. वास्तविकता जी आहे त्याप्रमाणे आपण पुढे केलं पाहिजे, त्याप्रमाणे आपण आपलं काम केलं पाहिजे. आणि मला अतिशय आनंद या गोष्टीचा आहे की आज माझा लहाना भाऊ आज मंत्री झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये या वयामध्ये तो मंत्री झालेला आहे की त्याला उज्ज्वल भविष्य जे आहे ते खूप उज्ज्वल भविष्य त्याचं, खूप उज्ज्वल भविष्य आहे. आणि मला आठवतं की माननीय देवेंद्रजी मला वाटतं 2 महिन्यापूर्वीच आपल्या खामगाव सभेमध्ये आले होते. त्यावेळेस मी म्हटलं की देवेंद्रजी यापुढे तुम्ही आणि मी आपण थांबलं पाहिजे, आकाशच्या रूपाने आपला वारसा पुढे केला पाहिजे. त्या सभेत म्हटलं होतं. मला असा आनंद आहे की ज्या पद्धतीनं भाऊसाहेबांनी माझ्या पाठीवर थाप दिली आणि मला ज्या पद्धतीने इथपर्यंत पोहोचवलं, आकाश सुद्धा त्याच पद्धतीनं पुढे जावा ही माझी सदिच्छा राहणार आहे. आणि त्याच पद्धतीने खंबीरपणे मी त्यांच्या पाठीशी राहणार. याची जिथे त्यामध्ये दुराग्रह नाही किंवा त्यामध्ये कोणता संभ्रम करण्याचा विषयच येत नाही. परंतु एकच त्याला सांगेल, कारण ते पुन्हा तेच येते. पण भाऊ हे घरामध्ये असतात, भाऊ हे घरामध्ये असतात. जेव्हा त्या पदावर जो माणूस असतो त्या पदाला महत्व असतं. त्यामुळे ते मंत्री आहेत, त्यामुळे त्या पदाचं महत्व, त्याची गरिमा ही वेगळी आहे. आणि महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, दिल्लीतले नेते असतील, त्यांनी मोठा विश्वास आता आकाशजीवर टाकलेला आहे. आणि त्यामुळे या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना अतिशय काळजीपूर्वक आता वागणे आवश्यक आहे. कारण आकाशजीचं कुठेही काम महाराष्ट्रात कमी पडणार नाही. आणि खामगाव मतदारसंघात सर्वस्वी आता कार्यकर्त्यांना सांभाळायचं. आणि तुमच्या बरोबरीने असेलच, सागरदादा आहेतच, मी पण असेल, पण तो आकाशजीला आता थोडा पण मोकळं केलं पाहिजे. आपल्या मतदारसंघात अटकून ठेवल्यापेक्षा आता महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रभर ज्या पद्धतीनं त्याला संधी मिळालेली आहे, थोडं कार्यकर्त्यांनी आता स्वतःच्या मनावर, स्वतःच्या याच्यावर थोडं आवड घालून जी संधी मिळाली ती चांगल्या प्रकारे निभवण्यासाठी त्यांना साथ द्यावी. आणि भविष्यामध्ये एक चांगला मतदारसंघातला चांगला लोकप्रतिनिधी जो मंत्री बनतो तो कसा असतो हे महाराष्ट्राला दाखवण्यासाठी आपली ही शक्ती जी आहे कार्यकर्त्यांची तेवढीच आवश्यक आहे. तुमची ऊर्जा, तुमची प्रेरणा, तुमची आपुलकी, प्रेम सगळं हे आवश्यक आहे. आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की खामगाव मतदारसंघच नव्हे तर हा पूर्ण जिल्हा जो आहे आणि जिल्ह्यातील एकचावत कार्यकर्ता जो आहे तो आकाशजीच्या निश्चितपणे पाठीशी उभा राहील. त्यांना शुभेच्छा देईल. आणि त्या पश्चातमध्ये हा जिल्हा जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पुन्हा त्यांचा महाराष्ट्रात प्रवास वाढल्यामुळे कार्यकर्ता बाहेर न पडता अजून स्वतः मी आकाशजी आहे समजून प्रत्येक ठिकाणी त्या पद्धतीनं काम वाढेल आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा प्रत्येक ठिकाणी रोवेल ही मला. आणि एक बघा की जेव्हा इलेक्शन लागलं तिकीट चालू होतं, कोणाचं तिकीट आहे, कोणाचं तिकीट आहे. विरोधी पक्षात आपल्याकडून नाही, आपल्याकडून फिक्सच होत कुठून कोण येणार. पण शेवटी दुर्बुद्धी असते ना, ती दुर्बुद्धी झाली आणि समोर कोणाला तुम्हाला माहिती आहे. परंतु आता ही काळी जी आहे ती आता मुडलेली आहे. काळी आहे, काळी काळी म्हणतात ना काळी. आता तुम्ही काळी म्हणा का काळी म्हणा, त्याला मुडलेली आहे. त्यामुळे आता एक चांगल्या वातावरण, चांगल्या मानसिकतेने मी आकाशजीला एकच विनंती करणार आहे, एकच सल्ला देणार आहे. जिसने नहीं किया वो भी मेरा और जिसने किया वो भी मेरा. सगळ्यांना सांभाळून आता तुम्हाला पुढे जायचं आहे. कारण ही शक्ती जी आहे
ही आज 25,000च्या लीगची आहे, ती 1 लाखाच्या लीगच्या करण्यासाठी तुम्हाला बाकीच्या लोकांना सोबत घ्यावं लागेल. त्यामुळे ज्यांनी आज केलं असेल ते तर आहेतच, त्यांच्यावरचं प्रेम कधीही कमी होणार नाही. परंतु ज्यांनी केलं नसेल, ज्यांना पश्चाताप होत असेल, त्यांनाही आपलं करा आणि पुढे जा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला अभिनंदन करतो भावी आयुष्यासाठी, भावी वाटचालीसाठी, मंत्रिपदासाठी आणि त्या कार्यासाठी, जनसेवेच्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.